नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनमध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग. पुणे गुन्हे शाखेचा दुसऱ्या गुन्ह्यात विशाल अग्रवालचा ताबा मिळवण्यासाठी कोर्टात अर्ज. मूळ गुन्ह्यात पुरावा नष्ट केल्याचा आरोप. पोर्शे कारच्या ड्रायव्हरला डांबून ठेवल्याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना 28 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सुरेंद्र अग्रवालच्या विरोधात येरवाडा पोलिसांकडून अपहरणाचे कलम. गुन्हे शाखेने ड्रायव्हरला अग्रवालच्या घरी नेऊन सीन रिक्रिएट केला. गुन्हे शाखेने ड्रायव्हरला त्या खोलीत नेलं जिथे सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी ड्रायव्हरला धमकावलं होतं. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून सुरेंद्र कुमार अग्रवालच्या घरावर छापेमारी. अग्रवालांच्या घराखालील सीसीटीव्हीचीही पोलिसांकडून पडताळणी. पुणे पोलिसांचा ड्रंक अँड ड्राईव्हचा कारवाईचा धडका. 117 वाहन चालकांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई तर 2,84,000 रुपयांचा दंडही वसूल. पुण्यातील उच्चभ्रू बाणेर भागात महापालिकेच्या कारवाईचा बडगा. रूफटॉप हॉटेल आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई. महापालिकेकडून 11,925 चौरस फूट क्षेत्रावर कारवाई. भाजपनं दादांचा वापर करून घेतला. पवार कुटुंबात फूट पाडली. दादांनी आयुक्तांची बदली नाही तर त्यावर कारवाई केली असती. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. जळगावच्या रामदेववाडीतील अपघात प्रकरण. तिसरा आरोपी ध्रुव सोनवणेलाही 27 मे पर्यंत पोलीस कोठडी. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत चौघांचा मृत्यू झाला होता. नागपुरातील दाम्पत्याला धडक दिलेल्या आरोपींवर NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल. तिन्ही आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींच्या गाडीमध्ये सापडले होते अंमली पदार्थ आणि दारू. ईव्हीएममध्ये छेडछाड होणारे व्हिडिओ जुने. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीशी त्यांचा संबंध नाही. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत. राज्य मुख्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट. सगळे सोयरीची अंमलबजावणी न झाल्यास जरांगे आंदोलन करणार तर आंदोलनाला बळी पडून आरक्षण दिल्यास ओबीसी रस्त्यावर उतरेल. प्रकाश शेंडगेंचा इशारा. शक्तीपीठ महामार्गाला राजू शेट्टींचा विरोध. समृद्धी महामार्गाने आमदारांची किंमत 50 कोटी गेली. राजू शेट्टींचा निशाणा. नाशिकमध्ये बड्या सराफा व्यावसायिकावर आयकर विभागाचा छापा. 26 कोटींची रोकड तर 90 कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेची दस्तऐवज जप्त. फर्निचरमध्ये लपवलेल्या नोटा आयकर विभागाच्या हाती. जळगावच्या रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस. पावसामुळे पुन्हा केळी पिकांना फटका. यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. पावसासह वादळी वाऱ्यामुळे 46 घरांची पडझड. शेती पिकांनाही फटका. जालन्यात उन्हाचा कडाका वाढल्यानं भीषण पाणी टंचाई. पाण्याच्या अभावामुळे मोसंबीच्या बागा सुकल्या. शेतकऱ्यांपुढे मोठं संकट. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोसंबीच्या बागांचं नुकसान. पिकांना पाणी नसल्यानं शेतकऱ्यांकडूनच मोसंबीची बाग उद्ध्वस्त. नाशिकच्या बिबलवाडीत महिलांची रणरणत्या उन्हात पाण्यासाठी पायपीट. काम सोडून पाण्यासाठी नागरिकांची कसरत. धुळे जिल्ह्यात पाणी टंचाईचं संकट. विहिरींची पाणी पातळी खालावली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. नंदुरबार जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण. शहापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. विहिरींचं पाणी आटलं. महिलांचा विहिरीत उतरून पाण्यासाठी संघर्ष. नांदेडच्या जाममधील तलावानं तळ गाठला. पात्र कोरडं ठाक. जामगावला 2 टँकरनं पाणी पुरवठा. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात दुष्काळाची भीषण स्थिती. रणरणत्या उन्हात पाण्यासाठी महिलांची पायपीट. नागरिकांवर गढूळ पाणी पिण्याची नामुष्की. गडचिरोली जिल्ह्यात जलसंकट कायम. प्राणहिता, गोदावरी, वैनगंगा, इंद्रावती नदीचा जलस्तर खालावल्यानं शेतकरी चिंतेत. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यात पाण्याच्या बाटल्यांमध्ये पाणी भरून झाडांना थेंब थेंब पाणी दिलं जात आहे. वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. तापमानाचा पारा 42 अंशावर. नागरिकांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ. पुण्यातील कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या 5ही धरणांच्या एकत्रित पाणीसाठा क्षमतेपैकी फक्त 5.77% पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील काही भागात तसंच अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागाला आगामी काळात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. 40 गावात चारा आणि पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर गुरे विकण्याची वेळ. शनिवारी बाजारात गुरे विकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. शिरूरसह आंबेगाव, खेड आणि जुन्नरमध्ये सध्या उन्हाळी बाजरी काढणीसाठी शेतकऱ्यांची लगबग. मजुरांच्या टंचाईमुळे बाजरी काढणीच्या कामाला विलंब होत असल्यानं शेतकरी चिंतेत.
पुण्याच्या भोर तालुक्यातील ग्रामीण भागात भुईमूग काढणी अंतिम टप्प्यात. अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं उत्पन्नात घट होण्याची शेतकऱ्यांना भीती. नांदेडमध्ये उन्हाळ्यात पालकची मागणी वाढली. शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पालकची लागवड. जळगाव जिल्ह्यात 12,60,000 कापसाच्या बियाण्याची पाकिटं उपलब्ध. जिल्हा कृषी अधीक्षक कुर्बान तडवी यांची माहिती. वाशिमच्या शेतकऱ्यांचा कृषी सेवा केंद्रावर शुकशुकाट. खरीप हंगाम अवघ्या 10 दिवसांवर असताना शेतकऱ्यांकडून बी बियाणे खरेदीला ब्रेक. जळगावच्या MIDC भागातील महावितरण परिसरात शॉर्ट सर्किटमुळे आग. शहराचा वीज पुरवठा आता सुरळीत. गुजरातमध्ये बिबट्याच्या वास्तवाची उपाययोजना. केंद्राची परवानगी. जुन्नरमध्ये काही बिबटे आता जामनगरच्या सेंट्रल झू मध्ये पाठवणार. बिबट्यांची मानवी वस्तीत वावर वाढल्यानंतर निर्णय. अकोल्यात उष्माघाताचा धोका. 31 मे पर्यंत कलम 144 लागू. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. धुळे शहरात तापमानाचा पारा वाढला. शहरात प्रशासनाच्या वतीनं पिण्याच्या पाण्याचं नियोजन. ठिकठिकाणी पाणपोई. मराठवाड्यात उन्हाचा तडाखा वाढला. संभाजीनगरातील सिद्धार्थ उद्यानात वाघांसाठी कूलर लावलं. उष्णतेपासून मुक्या जनावरांना काहीसा दिलासा. कोकणातील जलपर्यटन आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद राहणार. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे आदेश. खवळलेल्या समुद्रामुळे जलपर्यटन काही काळ बंद ठेवण्याचा निर्णय. नंदुरबारच्या धडगाव शहरात ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य. गेल्या अनेक महिन्यापासून घंटागाडी ही बंद. पालिकेने स्वच्छता मोहीम शहरात राबवावी. नागरिकांची मागणी. रत्नागिरीत पावसाळ्यापूर्वी रस्ते आणि महामार्गांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी. महामार्गाच्या बाजूला असणारे ढिगारे हटवण्याबरोबरच दिशादर्शक लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. नागपुरात स्कूल बस आणि स्कूल व्हॅनच्या शुल्कात 10 ते 15% वाढ. नवीन शैक्षणिक वर्षापासून पालकांवर शुल्कवाढीचा बोजा. नाशिक मनपाचा होर्डिंग संदर्भातील कार्यपूर्ती अहवाल तातडीनं राज्य सरकारला सादर. महापालिकेकडून 863 होर्डिंग धारकांना उपाययोजना करण्याचे निर्देश. 10वीच्या बोर्ड परीक्षेचा उद्या निकाल जाहीर होणार. दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांची माहिती.